पाली धम्मलिपी व बुद्धविचार संतांच्या अभंगातून जय भीम, नमो बुद्धाय, अवलोकितेश्वर पांडुरंग बुद्धाय नमः. श्री संत चोखोबा महाराज आणि त्या संत चोखोबा महाराजांच्या अभंगावर आजपासून आपले विश्लेषण सुरू होत आहे. एकंदरीत पाहता श्री संत चोखोबा महाराजांनी बरेचशा अभंगाची निर्मिती केलेली आहे. श्री संत चोखोबा महाराजांचे स्वतःचे अभंग असे 349 आहेत. त्यांची पत्नी स्वैरा माता यांचे अभंग 62 आहेत. त्यांचे मेहुणे श्री संत बंका महाराज यांचे अभंग 39 आहेत. त्यांची बहीण श्री संत निर्मला महाराज यांचे अभंग 24 आहेत. आणि चोखोबांचे सुपुत्र श्री संत कर्ममेळा महाराज यांचे एकूण अभंग 27 आहेत. तर जवळजवळ असे 500+ अभंग आणि त्या अभंगाची देणगी आपल्या वारकरी संप्रदायाला मिळालेली आहे. आता चोखोबांचे थोडक्यात विचार पाहिले तर असं सांगता येईल की 13व्या शतकामध्ये अस्पृश्य समाजामध्ये महार समाजामध्ये जन्मलेले चोखोबा महाराज आणि त्यांच्या समकालीन असणारे श्री संत नामदेव महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या काळामध्ये अमोल अशी वारकरी संप्रदायाची जी स्थापना झाली. मी स्थापना हा शब्द इथं का वापरला गेला, कारण वारकरी संप्रदाय हा प्रामुख्याने फार जुनाच आहे. त्याचा संबंध इसवी सन पूर्व 483 पासून लागतो. ज्याला आपण भागवत संप्रदाय म्हणतो, वारकरी संप्रदाय म्हणतो, याचा फार पुरातन असा संबंध आहे. ते केवळ 13व्या शतकांपासून किंवा तुमच्या नामदेव महाराजांपासून किंवा ज्ञानेश्वर माऊलींपासून किंवा चोखोबा महाराजांच्या काळापासूनच वारकरी संप्रदाय निर्माण झाला असं नव्हे, तर त्याच्या अगोदरपासून हा वारकरी संप्रदाय आपला अस्तित्वात आहे. त्याला भगवा म्हणा. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्ना सुगतो लोकविदानुत्तरो पुरी सारथी सत्तादेव मनुसानं बुद्धं जीवितं पर्यंतं शरणं गच्छामि. तर असा हा वारकरी संप्रदाय आहे. एक कमेंट्स सांगण्याच्या पूर्वी कमेंट्स सांगतो अगोदर, नंतर आपण हे व्याख्यान सुरू करणारच आहोत. तर एका मुलानं मला असा प्रश्न विचारला होता. फोनवरून विचारतात, कशाने विचारतात, विचारू द्या. लोकांनी प्रश्न विचारल्याशिवाय त्यांची जागृत अवस्था मला तरी कशी समजावी? मी काय बोलतो किंवा मी काय सांगतो यांच्यावर तुमचं कितपत लक्ष आहे, तुमचा याच्यावर कितपत गाढ अभ्यास आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे. मी नेहमी सांगतो, बुद्ध विटेवरी हे चॅनल ज्ञानाचं आहे. थातूर मातूर कुठल्या तरी एखाद्या बातमीचं कमेंट्स करून आपण थोडीफार करावे, पण एवढं मी तर करत नसतो. तर जास्तीत जास्त जे वारकरी संप्रदायाचं ज्ञान आपल्या सनातन धर्माचं ज्ञान, बौद्ध धर्माचं ज्ञान असू द्या, तर हे सर्व ज्ञान आपल्याला माझ्या परीनं सांगण्याचा मी माझा छोटा मोठा प्रयत्न करीत असतो. आणि त्यातच पाली लिपी, पाली भाषा, व्याकरणासहित शिकवण्याचं देखील आपण नेहमीच काम करतो. आणि ते मला मी नेहमी वारंवार सांगत असतो. तर ती कमेंट्स अशी होती, मी बोलणार आहे हेही मुद्द्यावर बोलणार आहे, पालीच्याही मुद्द्यावर बोलणार आहे. तर तंत्र मंत्र जप जारण मारण ह्याला जे काय आपण ब्लॅक मॅजिक म्हणतो, तर ह्या तंत्रांचा उदय कोठून झाला? एका वाचकानं किंवा एका दर्शकानं विचारलेला प्रश्न होता.
तंत्र मंत्र जप जारण मारण तारण वगैरे, तर हे तंत्रज्ञान कुठून निर्माण झालं? तर त्याचं त्रोटकच उत्तर देतो, जास्त खोलात शिरत नाही. ज्यावेळी मी खोलात शिरण त्यावेळी तुम्हाला मी ग्रंथांचे संदर्भ देऊनच सांगणार आहे. पण तोपर्यंत याला सांगतो की बाबा, हे तंत्र मंत्र जप जारण मारण, याला थोडक्यात आज आपण काळी जादू म्हणतो किंवा बंगाली विद्या म्हणतो. शब्द लक्षात घ्या, बंगाली. आणि ह्या बंगालला जोडूनच नवनाथ पंथाकडं, जे आपले नवनाथ पंथ झाले ना, मच्छिंद्रनाथ गोरखनाथ वगैरे, तर यांचा कल जसा बंगालमध्ये गेला आणि तिथं एक वाक्य आलेलं होतं आपल्या नवनाथ ग्रंथामध्ये. ते एक वाक्य कसं होतं की ज्या ठिकाणी पुरुष नसतील आणि फक्त बायांचंच राज्य असेल. आता ज्यांनी नवनाथ ग्रंथ वाचला त्याच्या संदर्भात लक्षात येईल. डिटेल्स बोलायचं असेल तर नंतर मी बोलेनच. तर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गेले होते. मच्छिंद्रनाथ त्यांना शोधण्यासाठी गोरखनाथ गेले होते. आणि आपण मग आज काय म्हणतो, बंगाल म्हणजे बंगालची जादू, काय त्या रेल्वेच्या ह्याच्यावर स्टिकरवर जोडलेलं असतं बघा, काय काय बंगाली जादू, वशीकरण, जारण मारण, अमुक तमुक. आता हे पाहिलं आजच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आपण ना, तर त्या नावावर जगणाऱ्या अंधश्रद्धेची ही एक मेढ आहे. लक्षात आलं का तुमच्या? हे तंत्र खरं आहे. ते म्हणताल बुवा असं का बोलतो तुम्ही, तंत्र मंत्र जप जारण मारून हे खरंही आहे म्हणता तुम्ही, आणि पुन्हा सांगता की हे अंधश्रद्धेची मुहूर्त मेढी आहे. तर त्याचं असं आहे बाबांनो, कारण काय, आता काय म्हणतात जप, कोणी त्याला मेडिटेशन म्हणतो, विपश्यना म्हणतो. आता विपश्यना हा जो शब्द आहे, आता ज्या लोकांना इगतपुरीला गोयंका गुरुजींचे जे विपश्यना केंद्र चालू आहे आणि त्या ठिकाणी ज्याने विपश्यना केंद्रामध्ये जाऊन 10 दिवसाचं शिबिर केलेलं आहे, त्यांना मात्र हे उत्तर किंवा हा प्रश्न व्यवस्थित समजणार आहे. विपश्यना म्हणजे काय? जे आपले सप्तबुद्धांपैकी, तसे तर आपले 28 बुद्ध आहेत. 28 बुद्धामध्ये सप्तबुद्धांना महत्त्वाचं स्थान आहे. आणि त्या सप्तबुद्धातील विपश्य नावाचा एक बुद्ध होऊन गेलेला आहे. विपश्य नावाचा एक बुद्ध होऊन गेलेला आहे. तर त्या विपश्य बुद्धच्या शब्दावरून विपश्यना हा शब्द तिथं आलेला आहे. विपश्यना म्हणजेच ध्यान धारणा, मनावर संयम ठेवणे आणि त्या मनाच्या अंतःचक्षूतून प्रत्येक गोष्टीचं अष्टांग मार्गातून प्रत्येक गोष्ट पाहणे. समपसाय पස්සती हा पाली शब्द आहे, पाली भाषेतील शब्द आहे. समपसाय, पस्साय म्हणजे पसंती, विपස්සती आता विपश्यना हा शब्द तर तुम्हाला सांगितलं आहे की विपश्य बुद्धांपासून हा घेतलेला आहे. आणि विपश्यना बुद्धांपासूनच, विपश्य बुद्धापासूनच विपश्यना अस्तित्वात आलेली आहे. आता विपश्य बुद्ध हे सिद्धार्थ गौतमाच्या अगोदर झालेले, सप्तबुद्धांमध्ये सिद्धार्थ गौतमाच्या अगोदरचे बुद्ध आहेत. हे इतिहास फार मोठा आणि फार तसा ज्ञानाचंच आहे म्हटलं तरी चालेल. तर बुद्धांना जे बोधिवृक्षाखाली, आता आपण त्याला आज बोधिवृक्ष म्हणतो किंवा पूर्वीपासून म्हणतो, 2500 वर्षापासून म्हणतो, परंतु बोधिवृक्षाचं नाव काय? एक पिंपळ वृक्ष, पिंपळाचं झाड तर तुम्ही पाहिलेलंच आहे ते. तर त्या वृक्षाखाली बुद्धाला किंवा सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त झाली. मग संबोधी प्राप्त होण्याच्या अगोदर काय काय प्रक्रिया केल्या, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एकदमच झाडाखाली बसले सिद्धार्थ सिद्धार्थ गौतम, आणि त्याला अचानकच 8व्या 7व्या 8व्या दिवशीच लगेच ज्ञान प्राप्त झालं. तो पौर्णिमेचा दिवस होता वगैरे. पण त्याच्या अगोदरच्या ज्या क्रिया झाल्यात ना, त्या कुठल्या क्रिया केल्या त्या? तर त्या क्रिया केल्या विपश्यनेच्या. आलं का लक्षात तुमच्या? बरीच मंडळी मला विचारतात, अहो गौतम बुद्धाला मग ईश्वर मान्य नाही, आत्मा मान्य नाही, मग त्यांनी कुणाचं ध्यान केलं, कुणाचं ध्यान वगैरे केलं? तसं जर पाहिलं
तर गौतमानं कोणाचं तरी ध्यान केलेलंच असेल की हो, नाही का? गौतमानं कोणाचं तरी ध्यान केलेलं आहे. मग तो तो धागा आपण आणतो कुठं? ओंकाराकडे येतो, ओंकाराकडे. आता जे काय अलीकडचे काय जे नास्तिक मंडळी आहेत ना, यांना हे पटणारच नाही, अजिबात अजिबात पटणार नाही. ते नास्तिकच आहेत. ते ईश्वराला मानत नाहीत, आत्म्याला मानत नाहीत, कशाला मानत नाही. बाबासाहेबांनी दिलेल्या शब्दांचा शब्दशः अर्थ घेऊनच ते आजकाल चालत आहेत. गंभीरतेने बोलतो मी हे. कारण एखाद्या महापुरुषाच्या संदर्भात जर बोलायचं असेल ना, तर नेहमी तारतम्य बाळगूनच बोलावं लागतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही बुद्ध मानतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एखादा जर खरोखरच जर बुद्धिमान व्यक्ती असेल, अत्यंत विचारवान असेल, तो नेहमी स्वतःला मोठेपण कधीच घेत नाही. भगवान बुद्धाने सांगितलं, मी मोक्षदाता नाही, मार्गदाता आहे. बरोबर आहे का? परंतु महायानानं काय केलं, तर महायानानं बुद्धाला महामानव म्हटलं नाही, तर भगवान तथागत म्हटलं गेलं. भगवान हा शब्द महायानांचा आहे आणि महापुरुष महामानव हा शब्द एक स्थविरियानांचा आहे. हे वेगवेगळे फाटे फुटलेले आहेत आणि हे नेहमी माझ्या व्याख्यानातून माझ्या बोलण्यातून येतच असतं. असं तर प्रश्न असा आला माझा आहे की ज्या मुलानं प्रश्न विचारला होता की तंत्र मंत्र जप जारण मारण हे कुठून निर्माण झाले, तर बाबा रे 2 ओळी सांगतो, हे सगळं बुद्ध तत्वज्ञानातूनच आलेलं आहे, ठासून सांगतो. कारण याचा उगम व्रजयान वज्रयान आणि मंत्रयान सहजयान याच्यातूनच झालेला आहे. राहिलं का लक्षात? आज जे आपण म्हणतो ना नाथ संप्रदाय कुठून निर्माण झाला, नाथ संप्रदाय हाही वज्रयानाचाच एक भाग आहे. वारकरी संप्रदाय कुठून गेला, वारकरी संप्रदाय हाही एक महायानाचाच भाग आहे. विचारधारा ही एकच आहे. ज्या काळामध्ये सिद्धार्थाच्या अगोदरच्या जो इतिहास होता तो केवळ 2 संस्कृतीचाच होता, एक श्रमण संस्कृती आणि एक ब्राह्मण संस्कृती. आपण नेहमी सांगतो, एक श्रमण संस्कृती आणि एक ब्राह्मण संस्कृती. आता ह्या दोन्ही लाईनी एक गुण्यागोविंदानं कधी वैरभावानं कधी हातात हात घालून कधी विरोधात ह्या चालत आलेल्या आहेत. आज 2025 सालापर्यंत ही चालतच आलेले आहेत. कारण ही रथाची 2 चाकं आहेत. सनातन धर्माच्या रथाची ही 2 चाकं आहेत, श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती. आणि पुढे तर नंदामध्ये तर याचं मिश्रणच झालेलं आहे, नाही का? तुम्ही बारकाईने जर अभ्यास केला ह्याच्या गोष्टीचा, 4 धर्मसंगतीचा अभ्यास करा. महत्त्वाची गोष्ट, 4 धर्मसंगतीचा अभ्यास करा, बौद्ध संस्कृतीचा अभ्यास करा, वज्रयान महायान तंत्रयान यांचा अभ्यास करा, बरोबर तुमच्या लक्षात येणार आहे. आणि काही दिवसानं मी वज्रयान तंत्रयान वज्रयान विशेषतः स्थविरयान आणि महायान याच्या दोहोतील फरक निकसून व्यवस्थित सांगणार आहे. आणि तिथून आणि नेहमी तर सांगतोच आहे, पण विशेष व्हिडिओ काढत नाही त्याच्यावरून, तर ते काढणार आहे. तर त्या मुलाला एक सांगतो मी, तंत्र मंत्र जप जापे हे जे आहे ना, हे वज्रयानाची देण आहे. आता याचा निर्माता कोण आहे वा काय सांगू आपण ते. बंगालचं तर तुम्हाला उदाहरण सांगितलेलंच आहे मी. तो संप्रदाय तिकडे कसा काय गेला. आणि मग बौद्ध तंत्रयान मंत्रयान वज्रयान परंपरेतूनच आलेलं हे विपश्यना आहे, मंत्रयान आहे आणि तंत्रयान आहे. परंतु काही मंडळी आता म्हणतील मग अंधश्रद्धेचा उदय बौद्ध ग्रंथातून झाला काय, तर अजिबात नाही. ही परा नावाची एक शक्ती असते बाळानो, पराशक्ती असते. आता मग तुम्ही जर तसं म्हणाल, तर अंधश्रद्धा हा शब्द जर घेतला
तर तुम्हाला आजच्या इसवी सणामध्ये पाहिलं तर तुम्हाला सगळीकडे अंधश्रद्धा दिसेल ना हो. हां, आता उदाहरण तर सांगतो तुम्हाला. आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं काय केलं, रेड्याच्या मुखातून वेद वदविला. अंधश्रद्धावाले काय म्हणतील, किंवा हे डोळस बघणारे काय म्हणतील, अंधश्रद्धा आहे. तुकाराम बुवांचे अभंग 13 दिवस पाण्यातून कसे काय कोरड्यावर आले हो. अंधश्रद्धावाल्यांचे प्रश्न आहेत हे लक्षात घ्या. किंवा तुकोबा महाराज किंवा तुकाराम महाराज हे वैकुंठाला गेले. वैकुंठ जर कुठं नसेलच तर मग गेलेच कुठे. स्वर्ग तर नाही त्यांच्या दृष्टिकोनातून. काय स्वर्ग, मृत्यू, स्वर्ग, पाताळ, हे जे काय सप्ततळ आहेत, विशेष म्हणजे ईश्वर आहे का नाही, नास्तिकवाद आस्तिकवाद हे चालतच राहणार आहेत. हीच 2 रथाची चाकं आहेत. प्रत्येक गोष्टीला एक होकार असतो, एक नकार असतो. एका चाकावर गाडी कधी चालतच नाही. आलं का लक्षात तुमच्या. हो का, एक नकार, एक अंधश्रद्धा असू शकते, एक श्रद्धा असू शकते. दोन्हीही चाकावरच त्या सनातनाचा आमचा गाडा येत असतो, कुठलाही असू द्या. आता काय, आता उदाहरणार्थ येशू ख्रिस्ताचं घेऊया आपण. मग येशू ख्रिस्ताच्या बायबलमध्ये देखील अशी कितीतरी उदाहरणं आहेत की वारा थांबवला. गोंगाटाचा वारा होता, प्रभू येशू ख्रिस्ताने हात वर केल्याबरोबर एक मोठा वारा वाहत होता. पुन्हा काय काय म्हणतो आपण, त्याला पाय आले. आजही ते काय काय बुवा लोक असे शिक्कम होणार आहेत बरं का. आजच्या देखील घडीला आहेत. बळच 4-5 लोकांनी त्याचे हुल उठवायचे असते. काय बाबा चमत्कारी आहे, काय बाबा चमत्कारी आहे, त्याने असं असं केलं. अहो माणसं बोलायला लागले हो. मग हे पैसे देणारे लोक, पैसे घेऊन अशी नाटकं करणारे लोक आहेत ना. मग त्याने बोलायचं त्या बाबाच्या पुढं. आपण बघतो ना त्या मोबाईलवर, त्याने लंगडत जायचं. त्या बाबाने हात लावला की ह्याने पळत सुटायचं की लोकांनी लगेच जय जय साधुवाद लगेच द्यायला सुरुवात करायचा. ही अंधश्रद्धा आहे. कारण त्याला पराशक्तीचं ज्ञान झालेलं नसतं, परंतु केवळ आणि केवळ त्या पोटी त्यानं पैसे उभारण्याचा धंदा केलेला असतो. लक्षात आलं का. आणखी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो. बौद्ध संप्रदायामध्ये देखील सिद्धार्थ गौतम बुद्ध आपल्याला संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांची आई मायादेवी यांचा निधनानंतर कितीतरी वर्षानंतर सिद्धार्थ गौतम आपल्या आईला ज्ञान देण्यासाठी मोगलांना आणि सारीपुत्राला घेऊन स्वर्गात गेले होते. संकेसा नावाच्या क्षेत्रातून. संकेसा क्षेत्र आपल्या भारतातच आहे ते. आणि तिथून त्यांनी शिडी लावली, काय तर म्हणे उतरण्यासाठी शिडी लावली. अंधश्रद्धावाले उत्तर द्या माझं हे जात. मग हे बौद्ध धर्मातील ग्रंथ खोटे आहेत का अंधश्रद्धेने भरलेले आहेत तेही मला सांगावं, नाही का. किंवा सिद्धार्थ गौतम बुद्ध संबोधी प्राप्त झाल्यानंतर धर्मप्रसारासाठी शिलोनला गेले. त्यावेळी ते अंतर्धान पाहून किंवा जे हवेत उडून गेले, हवेतून गेले अंधश्रद्धावाले. मग कसं उत्तर द्या आता. हे तर बौद्ध संप्रदायाच्या ग्रंथामध्ये हे लिखाण आलेलं आहे सगळं. मग आता नावे कोणाला ठेवावीत. आणि श्रद्धा म्हणजे तरी काय, अंधश्रद्धा म्हणजे तरी काय, याचा खोलवर विचार केला पाहिजे बाबांनो. अंधश्रद्धा म्हणजे जेवळ आणि जेवळ जे ढोंग केलेलं असतं देवा धर्माच्या नावावर, जो ढोंगीपणाने वागतो आणि समाजाला लुटतो त्याला अंधश्रद्धा म्हणावी. त्याला आम्ही अंधश्रद्धा म्हणतो. मग आता मी तुम्हाला तर ज्ञानेश्वर माऊलीचं उदाहरण दिलं. कित्येक आता आमचं जर 13व्या शतकात जे संत होऊन गेले सगळ्यांना पांडुरंग बोलला. जनाबाईला शेणी थापू लागला, जनाबाईला दळण दळू लागला, प्रत्यक्ष देऊन पांडुरंग. आता बघा अंधश्रद्धावाल्यांचा किती विश्वास बसतो सांगा मला. चोखोबा महाराजची गुरा ओढू लागला, मेलेली ढोर ओढली हो. सदन कसायाबरोबर मांस कापू लागला, प्रत्यक्षात पांडुरंग. मग ज्या की आता अंधश्रद्धा निर्मूलनवाले
जे आमच्या नावाने बोंबलतात की असं झालं तसं, तर आम्ही असं म्हणतो की श्रद्धा ही ठेवा, ही धर्मावर ठेवा, देवावर ठेवा, देशावर ठेवा, समाजावर ठेवा आणि स्वतःच्या कर्तव्यावर सुद्धा श्रद्धा ठेवा. श्रद्धेचा अंधश्रद्धाचं रूपांतर कधी होतो, तर ज्यावेळी अशा महान पुरुषांच्या नावावर एखादा जगद्गुरू येतो आणि ढोंग करतो, लोकांना पैसे देऊन नाटकं करायला लावतो, तर स्वतःचा जय जयकार करून घेतो, त्याला आम्ही अंधश्रद्धा म्हणतो. हो, परंतु प्रत्येक गोष्टीला ते अंधश्रद्धेचं मापटं लावायचं हे मात्र एकदमच चूक वाटते. आणि म्हणून दोन वेळी सांगतो की बौद्ध तंत्रयान मंत्रयान या वज्रयान या परंपरेतूनच तुमचा तंत्र मंत्र जपा तपाचा उदय झालेला आहे. आमचे अनेक ऋषीमुनी जंगलात गेले, काय केलं त्यांनी? जप जापेच केले ना, हां, ध्यानधारणच केली, विपश्यनाच केली. आणि मग विपश्यना कुठून आली? तर विपश्य बुद्धापासून आली. हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आजचा माझा टॉपिक काय आहे? तत्पूर्वी काल मला ज्या माऊलीनं एक धम्मदान दिलं, आर्थिक सहाय्य केलं, ते आयुष्यमान गुणवंतराव यांनी मला 50 रुपयाचं धम्मदान काल दिलं. त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. बंधूंनो, या चॅनलला आपण बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे 82 65 07 51 51 या पे क्रमांकावर आपण आपली आर्थिक मदत बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण करू शकता. तर आपल्याला आपण टॉपिक कुठला घेणार आहोत? श्री संत चोखोबारायांचा. बरेच मंडळी मला म्हणतात की बुवा तुम्ही एक वेळ काय करा की चोखोबाचं संपूर्ण अभंगावर निरूपण करा, चोखोबाचा इतिहास सांगा. कारण आधुनिक लोकांना, आमचा जो आंबेडकरी समाज आहे त्याला बऱ्याचशा लोकांना चोखोबा हे महान संत होऊन गेलेले आहेत, त्यांना एक अभ्यास व्हावा, माहिती व्हावी, ह्या हेतूनं श्री संत चोखोबांचंही आपण सांगायला सुरुवात करावी. तर आज मी चोखोबा महाराजांच्या आणि उद्यापासून एवढं मी लांबवणार नाही. आणखी एक सांगायचं राहिलं, पाली लिपी, पाली भाषा, पाली व्याकरणासह तुम्हाला या चॅनलवर शिकवलं जाईल, ज्ञान दिलं जाईल. आणि कालही मी दाखवतो, पण एकच व्हिडिओ काय सगळे माणसं बघत नसतात नाही का, त्याच्यामुळं 2-4 व्हिडिओला मला हे सांगावं लागतं. असं तेव्हा कुठं लोकांच्या माहिती पडत असतं. आता पाली व्याकरण शिकवायला झालं तर मी हे पाली व्याकरण आहे भिक्षू जगदीश कश्यप यांचं, हे मी फॉलो करतो व्याकरण. आणि त्याच्याबरोबरच पाली साहित्याचा इतिहास, फाटलेत पुस्तकात एवढी हे पहा, पाली साहित्याचा इतिहास बाबासाहेबांनी निर्माण केलेलं पाली व्याकरण. तर याच्या आधार घेऊन मी तुम्हाला शिकवतोय. आणि मी धन्यता मानतो मला ज्यानं पाली लिपी शिकवली असे आमचे गुरुजी रत्नपारखी यांच्या स्मृतीला आज मी अभिवादनही करतो. कारण त्यांच्यामुळेच मी पाली लिपी शिकलो. पाली आणि संस्कृत आदरणीय देशपांडे सर यांनी मला शिकवलं. तर अशा पद्धती ह्यांचं का नाव घेतो मी वारंवार? कारण संस्कृत आणि विशेष म्हणजे जे वेद अभ्यास वगैरे जे आहे हे सगळं माझं देशपांडे सरांकडून घेतलं गेलं. पाली लिपी, पाली संस्कृती, पाली वाङ्मय हे रत्नपारखी नावाच्या का गुरुजींकडून मी हासिल केलं. त्यांचं मुद्दाम या ठिकाणी मी नाव घेतो. तर अशा पद्धतीने अशा प्रकारे तुम्ही काय करा, तुम्ही मला एक संपर्क साधा. तर असू द्या.
आता थोडक्यात सुरुवात करतो. चोखोबाचे मूळ गाव बुलढाणा तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील किंवा त्याला आता मेहूण देऊळगाव राजा तालुका असेल, आता काय माहीत नाही मला, पण तो मेहूण राजा. कारण अभंगामध्ये वारंवार याचा उल्लेख आलेला आहे. आणि विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्याचेच बरेचसे माझे दिग्दर्शक मला फोन करतात. आणि विशेष म्हणजे आमच्या कमलताई चितेकर या श्री संत चोखोबा महाराजांच्या परिवारातील आहेत. श्री संत चोखोबा महाराजांच्या आजच्या आडनाव काकडे अशा आहे. आणि ही माहिती मला कमलताई चितेकर यांनी दिलेली आहे. त्यांचंही मी आभार मानतो. त्यांनी वारंवार बोलवलं मला मेहुणपुराला, पण जाणं असो. आता मेहुणपुरा काय म्हटलं जातं आपण, तर चोखोबाचे मेहुणे बंका महाराज हे मेहुणपुराला राहत होते. आणि त्यावेळी चोखोबा हे पंढरपुराला आले होते. ज्यावेळी संतांनी विचारलं का नाही चोखोबांना, गेलं नाही का कुठं, तर ते काय म्हणायचे, नाही आज मेहुणपुरा, म्हणजे मेहुणा राहतोय म्हणून ती मेहुणपुरा म्हणत होते. इतिहास विसरायचा याला. बरं, त्या गावाला पूर्वी कोरेगाव म्हणत होते. कोरेगाव इतिहासाच्या काही पुरावा सिद्ध झाले. चोखोबा हे मूळचे बुलढाणा जिल्ह्याचे. चोखोबाचे आईचे नाव, वडिलांचे नाव सावित्रीबाई आणि सुदाम येसकर, तर पत्नीचे नाव सोयराबाई. चोखोबांना निर्मल नावाची बहीण होती. तिचा विवाह सोहराबाईचे भाऊ बंका यांच्याशी झाला, म्हणून ते त्यांना मेहुणपुरी म्हणत होते. हे उतारा वाचून जाऊन काय अर्थ नाही. चला, तर 27 मिनटं झाली. उद्यापासून हे दुसरं काहीही न सांगता चोखोबाच्या संदर्भातील अभंगाचं वाचन आणि त्याच्यावर निरूपण होईल हे लक्षात घ्या. परंतु त्यांच्यासाठी एक अभंग म्हणतो मी. पांडुरंगाच्या संदर्भामध्ये चोखोबा म्हणतात, कोणासी हे वर मन कळे तुमचे, कोणासी हे वर मन कळे तुमचे, ब्रह्मादिक पिसे वेळे झाले, ब्रह्मादिक पिसे वेळे झाले, कोणासी हे वर मन कळे तुमचे. पांडुरंगाच्या संदर्भात म्हटलेला अभंग ह्या श्री संत चोखोबा महाराजांनी. कारण त्यांचं वर्म कुणाला कळणार नाही. वेद थकले, साईशास्त्र थकले, तरी पांडुरंगाचा शोध कोणाला लागलेला नाही. आणि काय भलतेच काहीतरी आपले इतिहासकार काहीतरी म्हणतात, असं झालं तसं झालं. अहो ज्यांना ज्याचे वर्णिता पवाडे, कळी काळ पायी दळे, तो हा पंढरीचा राणा, रूपे अरूप देखना, वेद जया गाती श्रुती, म्हणती नेती नेती, भोळ्या भाविकांचा ऋणी, चोखा म्हणे माझा धनी. म्हणून कोणाशी हे वर्म न कळे तुमचे, कोणाशी हे वर्म न कळे तुमचे, ब्रह्मादिक पिशे वेडे झाले. ब्रह्मदेव सुद्धा वेडा झाला, तरी विठ्ठलाचा ठाव लागलेला नाही, पंढरीनाथाचा ठाव लागलेला नाही, पांडुरंगाचा ठाव लागलेला नाही. तयासी न कळे तुमचे लागेवे, तयासी न कळे तुमचे लागेव,
केली असे माव बालपणी, केली अशी माव बालपणी, वेडाऊनी ब्रह्मा लागत असे चरणी, वेडाऊनी ब्रह्मा लागत असे चरणी, तुमची करणी न कळे काही. पांडुरंगा, ब्रह्म्याला देखील तुझा ठाव लागलेला नाही, हे लक्षात घ्या. तुमची करणी करणं तुमची करणी न कळे काही, चोका म्हणे तुमचा ऐसा तो खेळ, चोका म्हणे तुमचा ऐसा तो खेळ, असं तो आकळ. वेदाला सुद्धा कळणार नाही, शास्त्राला देखील कळणार नाही. असे तो आकळ वेदशास्त्र, असे तो आकळ वेदशास्त्र. माऊली 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 माऊली, आमुची ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, आमुची चोखोबा माऊली, आकुमची चोखोबा मावली. जय जय पांडुरंग हरी. अखंड ब्रह्मांड नायक पांडुरंगाचा विजय असो. श्री संत चोखोबा महाराज की जय हो. उद्यापासून बघा 501 अभंग आहेत. दररोज आपण एका अभंगावर अर्ध्या तासाचं विवेचन करणार आहे. तदनंतर त्या विवेचन करत असताना इतर कुठलाही विषय मी घेणार नाही. पालीचं महत्त्व सांगून बसणार नाही किंवा वारकरी संप्रदायाच्या संतांच्या अभंगामध्ये जिथं जिथं बुद्धाचं दर्शन झालेलं आहे अशा ज्या झेरस प्रती मी काढून दिलेल्या आहेत, आता त्या संपल्यात. तुम्हाला दाखवल्या असत्या पण त्या संपल्या आता. जर आणखी लोकांची जर मागणी आली की वारकरी संप्रदायाच्या संतांच्या अभंगामधून जिथं जिथं बुद्धाचं दर्शन झालेलं आहे, बुद्ध तत्त्वज्ञानाचं दर्शन झालेलं आहे, अशा अभंगाच्या झेरॉक्स मी बऱ्याच लोकांना पाठवल्या. 20, 25, 30 तरी खेपा प्रती गेल्या. आणि आज दाखवायला तुमच्याकडे एक सुद्धा प्रत राहिलेली नाही. कालच्या 2-3 व्हिडिओमध्ये दाखवली ती प्रत, पण ती कालच गेली. दर सोमवारी मी ते पाठवत असतो. ज्याची मागणी येईल त्याला मी पाठवत असतो. आणि त्याच्याबरोबरच त्या पोस्टेजबरोबरच पाली लिपीची मुळाक्षरं देखील मी पाठवत असतो, जेणेकरून काना मात्रा वेलांटी उकार पाहून तुम्हालाही पाली लिपी समजली पाहिजे. जेणेकरून 2300 वर्षापूर्वी जे आमचे सम्राट अशोक होऊन गेले आणि सम्राट अशोकांपासून अनेक राजघराणे इथं आले. शेवटचा राजघराणा इथं सातवाहन आले महाराष्ट्रामध्ये. आणि वेगवेगळ्या लेण्यांमध्ये, उदाहरणार्थ नाशिक असू द्या, इकडं कुठलंही असू द्या, काही असू द्या, ज्या ज्या लेण्यांमध्ये अशोकाने आपल्या आज्ञा कोरलेल्या आहेत, लिखाण कोरलेलं आहेत, तद्वतच सातवाहन राजानं आणि त्या आमच्या राणीनं, नाव फटफट नावीत नाही असू द्या, तर यांच्या ज्या आज्ञा आहेत तर त्या देखील कोरलेल्या तुम्हाला वाचता याव्या त्या जुन्नरला गेल्यानंतर, नाही का. सातकर्णी राजा, सातवाहनाचा राजा. तर अशा पद्धतीनं तुम्हाला महाराजा इतिहास तुम्हाला जुन्नरच्या लेण्यामध्ये पाली लिपीमध्ये कोरलेला दिसेल. महाराजा इतिहास, महाराज शब्द आलेला आहे, महाराष्ट्र हा शब्द आलेला आहे, की ज्याला आपण नाक हा शब्द देखील कालांतराने वापरलेला आहे. तर असो, या ठिकाणी थांबतो. 34 मिनिटं झालेले आहेत. तर पुन्हा विनंती करतो की बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. इथं फक्त मोलाची ज्ञानाचीच माहिती मिळणार आहे. इतर अवांतर नाही, कोणावर टीका टिप्पणी देखील नाही. आणि विशेष म्हणजे आपण काय करा, तर बुद्ध विटेवरी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, सगळीकडे पाठवून. विशेष म्हणजे बुद्ध विटेवरी हे चॅनल आर्थिक सबलीकरणासाठी आपल्याला मदतीची विनंती करीत आहे. आपली मदत आपण पाठवावी. 82 65 07 51 51 या क्रमांकावर
जय भीम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय.